फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आले माझ्या नवऱ्यासोबत आणि मला कन्सीव्ह झालं आणि मी प्लॅनिंग स्टेजमध्ये नाहीये, ते असंच ऍक्सिडेंटली कन्सीव्ह झालंय. की पेनफुल इंटरकोर्स हा सुद्धा इन्फर्टिलिटीचा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे, की काही महिलांना तो इंटरकोर्स एवढा पेनफुल होऊन जातो की त्या म्हणतात की आम्ही आमच्या नवऱ्याला जवळच येऊन देत नाही. जेव्हा तिला फिजिकल रिलेशनशिप ठेवायची इच्छा होते तर तेव्हा नॅचरली तिचे एग रिलीज झाले आणि जस्ट माझ्या बायकोचं आज ओव्हुलेशन आहे म्हणून फोर्सफुली केलं पाहिजे. पुरुषांची पण लाईफस्टाईल खूप धावपळीची झाली, त्यामुळे त्याचा स्पर्मवर पण इम्पॅक्ट पडतो. नमस्कार, रोबोटॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज फर्स्ट मराठी पॉडकास्ट आपल्याला करायचा आहे आणि जो आपण आज करणार आहोत बेसिकली फर्टिलिटी योगावर आज आपण चर्चा करणार आहोत पूर्ण सविस्तर. ह्याचे काय फायदे आहेत, ह्याचे किती फायदे होऊ शकतात आणि लोकांवर ह्याचा काय प्रभाव होऊ शकतो, त्यासाठी आज आपण बोलवलं आहेत सायली वैद्य यांना. नमस्कार सायली वैद्य, तुमचं सर्वात प्रथम तर रोबोटॉक्सच्या स्टुडिओवर स्वागत आहे. फर्टिलिटी योगा म्हणजे काय आणि तुम्ही कसे या योगा आसनांमध्ये डायव्हर्ट झालात किंवा कसं तुम्ही सुरुवात केलीत, याच्यावर काय सांगू शकता तुम्ही? नमस्कार, मी सायली वैद्य. मी सर्वप्रथम माझी एक छोटीशी ओळख करून देते, मग आपण तुमच्या क्वेश्चन्सकडे येऊया. मी बेसिकली इंजिनियर आहे. माझं बीटेक झालंय इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बाटू. त्यानंतर मी रिलायन्स जिओला जॉबला होते आणि तेव्हा आमच्या लाईफमध्ये योग आला. मी आणि माझे मिस्टर पण तिथेच पहिल्यांदा भेटलो, ऍज अ कॉर्पोरेट ऍक्टिव्हिटी म्हणून तिथे आम्ही योग क्लासला जायचो आणि तेव्हा आमच्या मनात योग बद्दल आवड तयार झाली. तर आम्ही ठरवलेलं की थोडा वेळ काढून ह्यामध्ये आम्ही छान शिकणार आहोत स्वतःसाठी. तर त्यानंतर मी MBA केलं, MBA इन मार्केटिंग. त्यानंतर मी जॉब करत होते मीडिया मॅनेजर म्हणून कराला, डेन्सो एजिस नेटवर्क वरळीला. तर तेव्हा दादरमध्ये जिथे आम्हाला रिलायन्स जिओमध्ये जे योग शिक्षक होते त्यांनी त्या दादर मधल्या इन्स्टिट्यूट मधून योग विद्या निकेतन म्हणून पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांची ती संस्था आहे, योग विद्या निकेतन. तर तिथून आमचे गुरु शिकलेले. तर मला खूप इन्स्पिरेशन होतं की त्या संस्थेतून आपल्याला शिकायचंय. तर त्यांचा बेसिक कोर्स असतो टीचर ट्रेनिंग कोर्स, त्यामुळे आपला पाया क्लिअर होतो योगचा. तर मी आणि माझ्या मिस्टरांनी तेव्हा जॉब करताना तो कोर्स केला. तो 1 वर्षाचा कोर्स होता आणि त्यात मला खूप आवड निर्माण झाली. म्हणजे तेव्हा ऍडमिशन घेताना असं उद्दिष्ट होतं की जस्ट स्वतःसाठी शिकायचंय, की बाबा आपली लाईफस्टाईल छान राहावी, आपली लाईफ लॉंग हेल्थ छान राहावी, ह्यासाठी शिकायचं असं गोल होतं. पण जसं मी ते शिकत गेले आणि मग ते इंटर्नशिप जशी असते आपली इंजिनिअरिंग नंतर, तर त्या कोर्सची पण इंटर्नशिप होती की आम्हाला 1 महिना समर कोर्स घ्यायचा होता लाईव्ह ऑडियन्सचा, म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा. तर मग तो आम्ही अलिबागमध्ये घेतलेला आणि त्याला पहिलाच समर कोर्स आमचा पहिलाच क्लास आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. आमच्या घरच्यांनी छान सपोर्ट केला आणि पहिल्याच कोर्सला आम्हाला 60 पार्टिसिपेंट्स होते आणि मग तेव्हा खूप आवड निर्माण झाली. असं योग शिकवून आम्हाला खूप छान वाटायला लागलं. तर त्यामुळे आम्ही ठरवलं, म्हणजे मी स्पेसिफिकली ठरवलं की मी आता मुंबई लाईफ सोडून, म्हणजे मी बेसिकली अलिबागचीच आहे, सो मी म्हणलं की कम्प्लिटली अलिबागला आपण स्विच व्हावं. मग मी वरळीचा जो जॉब होता तो सोडला आणि मग अलिबागला शिफ्ट झाले. मग आमच्या बाजूलाच एक जागा होती, तिथे स्टुडिओ स्टार्ट केला आणि माझे ऑफलाईन क्लासेस छान सुरू झाले. मग त्यातच मी पुढे कोर्स करायचं ठरवलं योगमध्ये अजून. मग माझं लग्न झालं त्या काळात आणि मग लग्न झालं मी आणि माझ्या मिस्टरांनी नॅचरोपॅथीचा कोर्स केला, योगा थेरपी अँड नॅचरोपॅथी. तो वाशीमधून केला, त्याच इन्स्टिट्यूटमधून, योग विद्या निकेतनमधून. मग आम्हाला योग थेरपी कळायला लागलं की बाबा डायबिटीस असेल तर कुठली आसनं घ्यायची, जसं आजचा आपला टॉपिक आहे फर्टिलिटी असेल, प्रेग्नन्सी असेल तर कुठलीही विषय, म्हणजे स्पेसिफिक आजारावाईज तो योग म्हणजे कोर्स होता की प्रत्येक आजारानुसार आपण योगनुसार ऍज अ थेरपी म्हणून कसं इम्प्लिमेंट करू शकतो, नॅचरोपॅथीनुसार कसं डाएट आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊ शकतो. तर त्याची एक आयडिया आली. मग अजून हा रस वाढत गेला. मग आम्ही MA इन योगशास्त्र केलं, ते नागपूरमधून केलं. कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय आहे नागपूरमधलं, तर तिथून आम्ही MA इन योगशास्त्र केलं. मी प्री नॅटल आणि पोस्ट नॅटल मध्ये योगाचं सर्टिफिकेशन केलं आणि मग त्या अनुषंगाने मी प्रेग्नन्सी योग पण स्टार्ट केला आणि मध्येच मग लॉकडाऊन लागलं. तर तेव्हा आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला स्विच झालो. मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म करत असताना अशा वेगवेगळे स्टुडंट्स, म्हणजे एक्सप्लोजर वाढला. अलिबागमध्ये एक लिमिटेड क्राऊड सोबत आपलं इंटरॅक्शन होतं.
पण अलिबागच्याच क्राऊड करून कळलं की एक पीसीओडीची एक स्टुडंट होती. आम्ही असं टेस्टिमोनियल घेत होतो आमच्या रेफरन्ससाठी की योग करून लोकांना काय काय फायदा होतोय. तर त्यासाठी एका स्टुडंटनी सांगितलं की मला पीसीओडी होता आणि तो कम्प्लिटली हील झाला. म्हणजे तिला क्रोनिक पीसीओडी होत्या आणि माझ्याच ओळखीतला एक गायनॅक आहे, तर त्यांनी खूप हायली तिला रेकमेंड केलेलं की तू या योग क्लासला जा, तुला फरक पडेल. आणि तेव्हा मी जनरल योगच शिकवत होतो. तर त्या अनमॅरिडच होत्या, तर त्यांना खूप चांगला फरक पडला आणि त्यांनी म्हणजे असं कॅमेरा समोर सांगितलं की अरे माझी पिरियड सायकल इरेग्युलर होती, ते तुमच्या योग क्लासमुळे आणि तुम्ही जे डाएट सांगता ते फॉलो करून माझी ती पिरियड सायकल एकदम रेग्युलर झाली, जी की मी अनेक वर्ष गोळ्या घेते, पिल्स घेते, 21 डेज पिल्स घेते, तरी ती होत नव्हती. तर ते माझ्यासाठी खूप तरी वाव मुवमेंट होतं की अरे योगमुळे हा इम्पॅक्ट खूप चांगला पडतोय. तर त्यासाठी आम्ही स्पेसिफिकली जेव्हा ऑनलाईनला मी घेत होते तेव्हा स्पेसिफिकली पीसीओडी स्पेसिफिक बॅच सुरू केली. मग तेव्हा सुरुवातीला मग त्याच्यावर प्रॉपर रिसर्च केला की बाबा हेही आसनं घेऊन कसा इम्पॅक्ट पडतोय. मग फर्टिलिटी स्पेसिफिक आसनं आणि मग ह्या पद्धतीने ती फर्टिलिटीची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे पहिले फक्त पीसीओडीची बॅच होती. मग नंतर कळलं की अरे पीसीओडीमुळे इनफर्टिलिटीचा पण इश्यूज येतोय. म्हणजे त्याचे अनेक कारण आहेत, पण पीसीओडी पण एक कारण आहे. मग पीसीओडी वरून आम्ही फर्टिलिटीवर स्विच झालो की मग फर्टिलिटी करून बघूया असं. तर मग एक्झॅक्ट फर्टिलिटी योगा म्हणजे काय, त्याची सिस्टम काय आहे, जे कसं आपण लोकांना ते सांगू शकतो किंवा लोकांनी ते केलं पाहिजे? तर फर्टिलिटी योग म्हणजे काय, योग म्हणजे आम्ही हठयोगच फॉलो करतो, जो आपला महर्षी पतंजलीनी त्याच्याबद्दल म्हणजे ते स्वतःच असं म्हणतात की हे मी इन्व्हेंट केलं नाहीये, फक्त मी त्याच्यावर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. तर त्यामुळे महर्षी पतंजलीने योग म्हणजे काय हे समाजाला आपल्याला सांगितलं आणि त्यात पण त्यांनी आसन म्हणजे फक्त स्थिर सुखम आसन हीच आसनाची डेफिनेशन केली की ज्या पोझिशनमध्ये तुम्हाला स्टेबल वाटतं, त्यातून तुम्हाला आनंद मिळतो, ते आसन आहे. त्यांनी कुठली पर्टिक्युलर आसन केली पाहिजे हे नाही सांगितलं. मग आपल्या वेगवेगळ्या ऋषीमुनींनी त्यावर अजून रिसर्च करून म्हणजे प्रॉपर हे करून आसनं म्हणजे काय किंवा कुठली आसनं केली पाहिजे हे केलं. मग त्यानंतर अॅनाटॉमी आपली मेडिकल सायन्सनुसार मग प्रत्येक आसनांचे आपल्या पूर्ण बॉडीला हेल्प होत असतात. पण काही पर्टिक्युलर अशी आसनं आहेत ज्याचा आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एंडोक्राईन ग्लँड ह्यांच्यावर खूप चांगला इम्पॅक्ट होतो. तर आम्ही फर्टिलिटी योगमध्ये तेच इंट्रोड्यूस करतो की म्हणजे योग म्हणजे हा खूप वास्ट टॉपिक आहे. म्हणजे सध्याच्या ह्याच्यात योग म्हणजे फक्त आसन किंवा प्राणायाम एवढं लिमिटेड समजलं जातं. पण योग म्हणजे इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी. तर जेव्हा आम्ही फर्टिलिटी योगचा प्रोग्राम डिझाईन करतो, म्हणजे आमचा माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम असा एक प्रॉपर 90 डेजचा कोर्स आहे. तर त्याच्यामध्ये आपण आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन तर घेतोच. तर त्यात अशी जी आसनं आणि प्राणायाम असतात, तर ह्यामध्ये अशी काळजी घेतली जाते की ज्या महिला माझ्याकडे येतात त्याचा अल्टिमेट गोल फर्टिलिटी आहे, तर त्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, त्या बाळासाठी प्रयत्न करतात. तर कदाचित त्या जॉईन करतात, काही जणींनी कन्सिव्ह केलं पण असेल, पण पहिल्या महिन्यात आपल्याला कळत नाही की त्यांचं कन्सिव्ह झालंय का. तर काही जणींनी कन्सिव्ह केलं असेल, तर मला काळजी घ्यायची की अशी कुठली आसनं मी नाही घेणार ज्यामुळे त्या बाळावर प्रेशर येईल आणि मिसकॅरेज होऊ शकतं. तर फर्टिलिटी योगामध्ये आपण मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्समुळे पण इनफर्टिलिटीचा इश्यू होतो, जसं की मी पीसीओडी मेन्शन केलं. तर अशा काही आसन आणि प्राणायाम की ज्यामुळे हार्मोनल बॅलन्सिंग होईल आणि मेन म्हणजे मेंटली रिलॅक्स राहतील, कारण ही खूप स्ट्रेसफुल जर्नी असते ज्यांना बाळ होत नसतं त्यांच्यासाठी. तर त्यामुळे आपण मेडिटेशन इन्क्लूड करतो. तर हे फर्टिलिटी योगचा म्हणजे त्या योगा क्लासचा एक पार्ट झाला. पण त्या व्यतिरिक्त पण आम्ही इमोशनल वेलबिंगचे सेशन्स घेतो. आमच्यासोबत काही सायकोलॉजीचे अभ्यासक आहेत, ते असोसिएट आहेत. तर आम्ही आठवड्यातून एकदा त्यांना चिडचिड कशी कमी करायची, ओव्हर थिंकिंग कसं कमी करायचं, देन नेहमी पॉझिटिव्ह कसं राहायचं, ह्याचे प्रॅक्टिकल सोल्युशन्स देतो. की आता त्या काळात त्यांना सगळेच सांगत असतात की बाबा तू खूप विचार करतेस, तू एवढा विचार नको करू. पण आमच्या जे सायकोलॉजीचे अभ्यासक आहेत, सौ श्रुती बोंद्रे मॅम, तर त्या पण स्पेसिफिकली त्यांनी स्वतः इनफर्टिलिटी 15 वर्ष फेस केलेली आहे. तर अशा लकीली स्वामींच्या कृपेने आम्हाला भेटलेल्या आहेत. तर त्या खूप चांगल्या पद्धतीने मुलींच्या प्रॉब्लेम समजून घेतात आणि त्यांना गाईड करतात. त्याचबरोबर आमचे लाईफस्टाईल एक्सपर्ट कल्पेश वैद्य सर आहेत, ते त्यांना प्रॉपर डाएट बद्दल गाईड करतात. प्लस त्यांच्याकडनं शुद्धिक्रिया, ज्या योगाच्या शुद्धिक्रिया आहेत, योगिक शुद्धिक्रिया, त्या त्यांच्याकडनं करून घेतात. त्यामुळे त्यांची बॉडी प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर होते.
बॉडीचं आतून क्लिन्झिंग होतं. त्यामुळे त्यांना जेव्हा कन्सिव्ह होतं तेव्हा अर्ली मिसकॅरेजचं पण प्रमाण खूप असतं हल्लीच्या काळात. तर ते अवॉइड होऊ शकतं कारण बॉडी क्लीन असते, त्या बाळासाठी प्रिपेअर्ड झालेली असते. त्याचबरोबर आमच्या ऑनबोर्ड होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत. कारण खूपदा महिलांना म्हणजे ज्या त्यांच्याकडनं ट्रीटमेंट्स घेत असतात ते गायनॅक खूप बिझी असतात. त्यांना प्रत्येकासोबत तेवढा वेळ द्यायला वेळ नसतो आणि ते प्रॅक्टिकल आहे की काही सोल्युशन नाहीये. तर त्यासाठी आम्ही स्पेशल होमिओपॅथ ठेवलेले आहेत की बाबा कुठले मेडिसिन्सने तुम्हाला काय साईड इफेक्ट होऊ शकतात. कारण सध्याच्या काळात ना एक डिसीज आहे मेडिकल स्टुडंट सिंड्रोम. म्हणजे गुगल, चॅट जीपीटी हे एवढं आपल्याला यूज टू आहे की जरा काय झालं की कुठलं मेडिसिन दिलंय तर मी लगेच जाऊन गुगलवर बघते आणि मग त्याचे 1000 केसेस येतात की मग ते स्पेसिफिक. आणि आपला जो गायनाक असतो तो एवढा हुशार असतो, त्यांनी त्या क्षेत्रात एवढे वर्ष अभ्यास केलेला असतो, त्याला व्यवस्थित एक्सपिरियन्स असतो. पण आउट ऑफ क्युरिओसिटी आणि इन्फॉर्मेशन एवढी इझिली अवेलेबल असल्यामुळे मुली त्या गायनाकवर पटकन विश्वास ठेवत नाही. त्या त्यात रिसर्च करतात आणि मग खूप सारे सिम्पटम्स दिसतात. मग त्यांना भीती वाटते, अरे मला एंडोमेट्रियोसिस आहे, मग मला त्याचा कॅन्सर नाही ना होणार. तर मग ह्या भीतीमुळे पण काही निगेटिव्ह गोष्टी आपण मॅनिफेस्ट करतो. 90% रिसर्च वरती हा कॅन्सर जो शब्द आहे ना, हा मोस्ट प्रॉब्ली सगळ्या मेडिसिन्सवर कॅन्सर हा साईड इफेक्ट दाखवला जातोच. तर मग त्या खूप घाबरून जातात आणि मग चुकीच्या इन्फॉर्मेशनला किंवा जास्तीच्या इन्फॉर्मेशनला एक्सपोज झाल्यामुळे त्या भीतीमुळे काही नसलेल्या गोष्टी पण अट्रॅक्ट करतात. तर तसं होऊ नये यासाठी आम्ही एक होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा आमच्या पॅनल्सवर ठेवलेत, ज्यांचा की कंपल्सरी जे आम्हाला जॉईन होतात त्यांच्यासोबत एक 15 मिनिटं कन्सल्टेशन कॉल असतो, जेणेकरून त्या व्यक्तीला त्या कारण प्रत्येक जण क्युरियस असतो आपल्या जनरेशनमध्ये की नक्की मला काय होतंय हे मला कळलं पाहिजे आणि मग ते होऊ नये म्हणून मी लाईफस्टाईल वाईज काय काय चेंजेस केले पाहिजे. ते आमचे डॉक्टर्स प्रत्येक व्यक्तीला एक 15-15 मिनिटं देतात, त्यांच्याशी फोनवर डिस्कस करतात, त्यांचे इश्यूज त्यांचे केस प्रॉपर समजून घेतात आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही त्यांना गाईड करतो. म्हणजे फर्टिलिटी योगमध्ये फक्त आसन प्राणायाम न घेता, आसन प्राणायाम तर घेतोच, त्यासोबत डाएट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, शुद्धी क्रिया, इमोशनल वेलबिंग आणि मेडिकल कन्सल्टेशन या सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड करतो. बेसिकली एक नुसतंच योगाने पूर्ण सर्व ते बोलतात ना, एक नुसताच एक हात नाही 10 हात पकडायला लागतात आपल्याला आणि त्याच्यानंतर ते सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. तर असंच आहे की आपण बोलतो ना, एक डॉक्टर आपल्याला एकच गोळी तर देत नाही, त्याच्या अवतीभोवती पण अजून 4-5 गोळ्या देतात, त्याच्यानंतर आपल्याला तो एक इफेक्ट जाणवतो. तसंच आहे हे पण फर्टिलिटी. आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे येऊया की एक्झॅक्ट इनफर्टिलिटीचा रिझन काय आहे, इनफर्टिलिटी का होते. इनफर्टिलिटीचे आता मी 1.5 वर्षापासून या इश्यूजवर रिसर्च करते, काम करते, लाईव्हली काम करते. तर खूप जणांचे खूप इश्यूज असतात, जसं की पीसीओडी मी मेन्शन केलं. पीसीओडी हा सध्याच्या काळातला खूप मेन इश्यू आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगू 5 पैकी 1 महिला सध्या पीसीओडी फेस करत असते. पीसीओडी, पीसीओएस. तर तो एक मेन रिझन आहे की त्यात पिरियड्स इरेग्युलर होतात. मग मला कळतच नाही माझी पाळी कधी येते. मग ते कळत नसल्यामुळे ओव्ह्युलेशन कधी होते. ओव्ह्युलेशन म्हणजे की कधी माझे एग रिलीज होतात ते कळत नाही. मग फिजिकल रिलेशनशिप कधी ठेवायचं ते कळत नाही. तर तो एक मेन इश्यू आहे पीसीओडी. देन एंडोमेट्रियोसिस म्हणजे जी बाळासाठी गादी तयार होते आपल्या ओटीपोटामध्ये, युट्रसमध्ये, ती गादीची थिकनेस कमी जास्त असते, त्यामुळे इश्यू होऊ शकतो. देन अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे, ते खूप खतरनाक आहे. म्हणजे त्यात महिलांना बिचारायला कळतच नाही की दोघांचेही आरोग्य उत्तम आहे तरी का आम्हाला त्रास होतोय. आणि मग ते कारण न कळल्यामुळे तर खूप प्रॉब्लेम होतो की बाबा मला काय होतंय नक्की. ते खूप डिप्रेसिंग असतं एक काइंड ऑफ. काही जणांना एएमएचचा इश्यू होतो, की म्हणजे एएमएच म्हणजे एग रिझर्व एक हार्मोन्स आहे. ते दाखवतं की आता माझी किती अंडी शिल्लक आहेत, म्हणजे अजून किती वर्ष आहेत की मी कन्सीव्ह करू. असं एक साधारण गणित त्या एएमएच नुसार आपल्याला मांडता येतं. तर एएमएच लो झाल्यामुळे म्हणजे एग रिझर्व कमी झाल्यामुळे पण काही जणींना इश्यूज येतो. आणि एज फॅक्टर आहे. आणि मेन बेसिक रिझन म्हणजे एकमेकांना वेळ द्यायला वेळच मिळत नाही. जसं की आता सध्या आयटी खूप बूमिंग आहे. खूप सारे आपल्या जनरेशनचे लोक US मध्ये, UK शिफ्टमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. आणि जसं मी मेन्शन केलं की कोरोनाच्या काळात आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला शिफ्ट झालो. सेम वेने वर्क फ्रॉम होमचं ट्रेंड वाढलंय. तर मी बघते काही जणींचा नवरा दुपारी 2 पासून रात्री 2 पर्यंत काम करत असतो, किंवा त्याच पुरुषाची स्त्री जी असते ती सकाळच्या शिफ्टमध्ये काम करत असते. तर जो इंटरकोर्स ठेवायचा जो टायमिंग आहे किंवा एकमेकांसोबत एक इमोशनल कनेक्ट करायचा टायमिंग आहे तोच मिळत नाहीये. तर ते पण एक रिझन आहे की ज्यामुळे फर्टिलिटी डिले होते. आणि मेन द रिझन असं आहे की आपली जी लाईफ आहे ना ती खूप फास्ट झालेली आहे. पूर्वीची लोक कशी स्लो लाईफ जगायचे ना, कुठे त्यांना ट्रेन पकडायचे ना, कुठे त्यांना बस पकडायचे ना, कुठे त्यांना असा फास्ट कुठेतरी जाऊन पंच करायचं ऑफिसमध्ये, बाबा मला ह्याच टायमात पोहोचायचं आहे, असं पण नाहीये. तर हे झालं.
आता फर्टिलिटी योगासाठी असा कुठला कॅटेगरी ऑफ एज वेट असलंच पाहिजे हा योगा करण्यासाठी, की कोणीही करू शकतो हा योगा? जनरली वेटच्या बाबतीत म्हणजे वेट खूप कन्सर्न असतो खूप जणींना, की अरे माझं एवढं वजन आहे तर मी आधी वजन कमी केलं पाहिजे का? मग पण ती जेव्हा अशी महिला विचारते तेव्हा ती ऑलरेडी 34-33ला आलेली असते. तर त्या केसमध्ये म्हणजे आमची वेट लॉसच्या वेगळ्या बॅचेस आहेत. पण जनरली ज्या प्लॅनिंग स्टेजमध्ये असतात त्यांना मी त्या बॅचेस रेकमेंड नाही करत. कारण वेट लॉस बोलल्यावर आपला मेन फॅक्टर असतो पोट, की बाबा पोटावर काम केलं पाहिजे, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम केलं पाहिजे. आणि फर्टिलिटी योगमध्ये आपण ते नाही करू शकत, की आपल्या पोटाला ताण आला तर जर मी प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे आणि त्या बाळाला त्यामुळे त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे मी माझ्या स्टुडंट्सना असं सांगते की वेट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही योग सोबत म्हणजे फर्टिलिटी योग सोबत आमचं डाएट स्ट्रिक्टली फॉलो करा. तुम्हाला जे आयडियल वेट आहे ते सुद्धा अचीव्ह होईल. आणि मीन वाईल तुमच्या बाळावर जर तुम्ही कन्सिव्ह केलं असेल तर त्या बाळाला आपल्याकडून काही हार्म होणार नाही. तर ह्यासाठी आणि मी बघितलेलं आहे की 90 वजन असताना पण महिलांनी कन्सिव्ह केलेलं आहे आणि 100 गाठलेली आहे जेव्हा त्यांनी कन्सिव्ह म्हणजे जेव्हा प्रेग्नेंट राहिल्यात आणि तरीही त्यांचे बाळ आणि त्या हेल्दी आहेत. तर वजन मॅटर करतच. पण आता तुम्ही ऑलरेडी प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात आणि वय पण वाढलेलं आहे तर तुम्ही आधी फर्टिलिटी म्हणजे डायरेक्ट फर्टिलिटी योग जॉईन केला तरीही चालू शकतं. आणि दुसरा फॅक्टर असा तुम्ही विचारत वय. तर वय आम्ही जनरली कसं होतं की सगळं करून झालंय की बाबा गायनाची ट्रीटमेंट सुरू आहे, IVF फेल झालेत, IVF फेल झालेत आणि आयुर्वेदा पण साईड बाय चालू आहे आणि मग सगळं संपल्यावर की अरे चल सायली मॅमच्या व्हिडिओज येत आहेत तर आपण हे पण करून बघूया. तर खूपदा लोक लास्ट ऑप्शन फर्टिलिटी योग चूज करतात. तर आणि काही जणी असतात त्या सुरुवातीपासूनच की की आपलं बाळ हे एकदम छानच व्हायला पाहिजे. तर मग त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ह्या दृष्टीने फर्टिलिटी योग जॉईन करतात. तर दोन्ही केसमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की चांगलंच आहे. कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीपासून की चल माझं आता ह्या वर्षी लग्न झालंय आणि मला माहितीये की पुढच्या वर्षीपासून आम्ही बाळासाठी प्लॅन करणार आहोत, तर तुम्ही तेव्हापासूनच जर योग सुरू करताय तर आपली बॉडी छान प्रिपेअर होते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रिपेअर होते, तर अर्ली मिसकॅरेजचे चान्सेस कमी होतात. ती आई सर्वांगीण दृष्टीने तयार होते. कारण आईच्या वागण्याचा त्या बीजावर, आई बाबा दोघांच्या वागण्याचा त्या बीजावर डायरेक्ट इम्पॅक्ट होत असतो. त्या कारणांमध्ये मी एक गोष्ट मिस केली की मेल फर्टिलिटी पण खूप मॅटर करते. म्हणजे स्पर्म अनालिसिस जे तुम्ही म्हटलं की पुरुषांची पण लाईफस्टाईल खूप धावपळीची झाली त्यामुळे त्याचा स्पर्मवर पण इम्पॅक्ट पडतो. तर सिमेन अनालिसिस पण मॅटर करतं फर्टिलिटीमध्ये. सो बॅक टू द मेन टॉपिक की वय. तर वयाच्या दृष्टीने तुम्ही सुरुवातीपासूनच फर्टिलिटी योग सुरू केलात की जस्ट मी आता काही नाहीये मला पण आता मी बाळाचा विचार करतोय आणि फर्टिलिटी योग सुरू केलात तर बेस्ट आहे. आणि मॅक्झिमम आम्ही जे होप्स आहेत की फर्टिलिटी योग तुम्ही कन्सिव्ह करू शकता ते एक 37-38 पर्यंत देतो. कारण सध्याच्या बदललेल्या लाईफस्टाईल प्रमाणे आपली जी पाळी आहे ती शक्यतो 40 नंतर जायला येते. तर आम्ही कुठलेही चुकीचे होप्स देत नाही. तर तुम्ही 37च्या आत हे सगळं जर सुरू करत असाल तर तुमचे नॅचरल कन्सेप्शनचे चान्सेस वाढतात. आणि त्या फिमेलच्या हेल्थनुसार पण की मग 37 नंतर तुम्ही कन्सिव्ह करताय फर्स्ट प्रेग्नन्सी, सेकंड असेल तरी चालू शकतं. पण फर्स्ट प्रेग्नन्सी तर सध्याच्या लाईफस्टाईलनुसार तिच्या हेल्थनुसार पण मग नंतर मोनोपॉजमध्ये वगैरे थोडा जास्त त्रास होऊ शकतो. तर त्या दृष्टीने पण आपण जस्ट तुम्ही प्लॅनिंग स्टेज सुरू केली आहे ते 37-38 एज पर्यंत आपण फर्टिलिटी योगा रिकमेंड करू शकतो. आता तुम्ही म्हटलात की मिस कॅरेजेस, ऍक्च्युली मी थोडासा एक मध्ये आर्टिकल वाचलेला, इंडियात मिस कॅरेजेस खूप वाढलेले आहेत आणि जास्त करून यंगस्टर्सला जे यंग मॅरिड आहेत त्यांना मिस कॅरेजेस खूप होते. त्याच्यावरती काय एखाद 2 पॉईंट तुम्ही सांगू शकता? हो, म्हणजे मिसकॅरेजचं मेन रिझन म्हणजे मी बघते की ज्यांना पीसीओडी आहे आणि त्यांनी जस्ट गोळ्या घेऊन पीसीओडी हील केलाय, काही लाईफस्टाईलवर काम नाही केलंय, तर कुठेतरी ते पीसीओडीचे सिम्पटम्स राहतात किंवा त्या ओव्हरीज बल्की होतात. पण पीसीओडीच्या केसमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात, मग ते सिस्ट फॉर्म होत राहतात आणि मग ओव्हरीज बल्की झाल्या किंवा थोडं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थोडं डॅमेज होतं. मग ते त्याच्या केसमध्ये एक मिसकॅरेज जाणवतात. तर मग आम्ही असं करतो की आम्ही हार्मोनल बॅलन्सिंगवर काम करतो. त्यामुळे पीसीओडी आधी हील होतं आणि मग नॅचरली कन्सिव्ह राहतं आणि मग ते मिसकॅरेजचे चान्सेस कमी होतात. कारण मी माझ्या स्टुडंटचं बघितलेले आहेत. एक हैदराबादचे स्टुडंट आहे, तिला मिसकॅरेजची हिस्ट्री होती ड्यू टू PCOS. तर त्यांनी फर्टिलिटी योग थ्रू कन्सिव्ह केला आणि लगेचच प्रेग्नन्सी योगला जॉईन केलं. मग आम्ही त्याप्रकारे त्यांची प्रेग्नन्सी योगमध्ये पण काळजी घेतली आणि आता त्यांना 7वा महिना चालू आहे.
कारण मिसकॅरेज जनरली जे आहेत ज्याचं तुम्ही हाय प्रमाण म्हणता हे पहिल्या 3 महिन्यात, म्हणजे जनरली असं होतं की 8व्या महिन्यात जेव्हा आपण 8व्या आठवड्यात जेव्हा पहिली सोनोग्राफी करतात तेव्हा बाळाचे हार्टबीट येत नाही आणि त्यामुळे मिसकॅरेज होतं किंवा कधी कधी ते नॅचरली पण होऊन जातं. तर त्याचं मेन रिझन एक तर पीसीओडी आहे, पीसीओडीमुळे मिसकॅरेज होऊ शकतं. दुसरं मी असं ऐकलेलं एका रिसर्चनुसार की आपली बॉडी जी आहे ती फॉरेन ऑब्जेक्ट बाहेर टाकत असते, म्हणजे आपल्याला डिटॉक्स करत असते. तर त्यामुळे जेव्हा ओवम म्हणजे फिमेल्सचे एग आणि स्पर्म हे एकत्र येतात आणि त्यातून एक एम्ब्रिओ फॉर्म होतो, एक बाळ फॉर्म होतं, तर तेव्हा त्या बॉडीला असं वाटतं की हे स्पर्म आणि त्यातून निर्माण झाला जो एम्ब्रिओ आहे तो माझ्या बॉडीचा पार्टच नाहीये, तो काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट आहे. तर माझी बॉडी त्याला काहीतरी फॉरेन ऑब्जेक्ट म्हणून डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसनुसार बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते. मग आम्ही त्यासाठी काय करतो, आम्ही त्या महिला ज्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांच्याकडनं रोज त्या बाळासाठी वेलकम प्रार्थना म्हणून घेतो. त्या बाळाला आपण इन्व्हाइट करतो आणि त्याचबरोबर अफर्मेशन्स देतो की माझं शरीर माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे, असं रोज आम्ही त्यांना अफर्मेशन्स देतो. त्यामुळे माझ्या शरीराला जे सबकॉन्शियस माइंडमध्ये अफर्मेशन देतात त्यामुळे त्याला कॉन्शियसली कळतं की माझ्या शरीरात कोणतरी फॉरेन ऑब्जेक्ट येणार आहे आणि आपल्याला त्याचा स्वीकार करायचा आहे. तर हे सबकॉन्शियस लेवलला पण ह्या गोष्टी मॅटर करतात. तर ते जे अफर्मेशन्स आहेत ते खूप चांगले वर्क करतात, त्याच्यामुळे अर्ली मिसकॅरेज अवॉइड होतात. आणि थर्ड थिंग म्हणजे आपली लाईफस्टाईल, की आता जर मी म्हणजे माझे जे गुरु आहेत ज्यांच्याकडनं मी प्रीनॅटल पोस्टनॅटल केलं, डॉक्टर शर्वरी अभ्यंकर, ते नेहमी सांगतात की प्रेग्नन्सी शुड बी वेल प्लॅन, ते ऍक्सिडेंटल नसली पाहिजे. कारण कसं सध्या आपलं कॉर्पोरेट राईट, आपण खूप सारे मेट्रो सिटीजमध्ये राहतो, देन खूप साऱ्या कॉर्पोरेट पार्टीज अटेंड करतो, त्यामुळे मेल सोबत फिमेल्स सुद्धा टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, ह्याला खूप इझिली एक्सपोज होतात. इट्स अ न्यू नॉर्मल. आणि मग ह्या काळात म्हणजे आता मी जस्ट फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आले माझ्या नवऱ्यासोबत आणि मला कन्सिव्ह झालं आणि मी प्लॅनिंग स्टेजमध्ये नाहीये, ते असं ऍक्सिडेंटली कन्सिव्ह झालंय, तर मला माहितीच नाहीये आणि तरीही मी माझा न्यू नॉर्मल जगतीये, म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन, टोबॅको म्हणजे स्मोकिंग सुरू ठेवले, तर त्याचा सुद्धा बॅडली इम्पॅक्ट आपल्या बाळावर होतो. आणि न्यू नॉर्मलमध्ये आपली चहा कॉफी पण येते, कॅफिन सुद्धा फर्टिलिटीसाठी खूप हॅम्पर करतं. त्याचं ती महिला, कारण तुम्ही जसं म्हणालात की लाईफस्टाईल चेंजमुळे स्ट्रेस खूप येतोय, तर स्ट्रेसचं बेस्ट सोल्युशन काय की चल झोप आले पण मला प्रेझेंटेशन कम्प्लीट करायचंय, तर मी कॉफी घेते, टी घेते, आणि त्याचं पण कन्झम्पशन खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा त्या बाळाला त्रास होऊ शकतो आणि त्यांनी सुद्धा मिसकॅरेजेस होऊ शकतात. तर हे 3 मेन रिझन्स आहेत. राईट. तर मोस्ट इम्पॉर्टंट असं आहे की असं हे तर खूप झालं आता मिसकॅरेजेस होणं, आता मला प्रेग्नेंटच होत नाहीये किंवा प्लॅनिंग करतोय पण सक्सेसच होत नाही, मग आपल्याकडे कुठेतरी एक जाहिरात दिसते, सगळं करून झालं तर IVF ला ट्राय करा. तर IVF किती सेफ आहे, कसं ह्याला म्हणजे कसं करू शकतो, IVF आहे का, सक्सेस रेट त्याचा किती आहे? ऍक्च्युली ते तो माझा विषय नाही की त्याच्या सक्सेस रेटवर बोलणं आपण, तर त्याचे सक्सेस रेट डॉक्टरच त्यांना सांगतात की IVFच्या आधी आपण IUI एकदा ट्राय करूया. तर IUIच्या प्रोसेसमध्ये डॉक्टरच त्यांना सांगतात गायनेक की बाबा तुम्हाला पेशन्स ठेवायचे, एक 9 वेळा तरी आपल्याला IUI करायला लागतील आणि तर तू म्हणजे लगेचच 1-2 IUI केले तर माझ्याकडे लगेच रडत येऊ नको, तुला ते पेशन्स ठेवायचे, असं त्यांना त्या व्यक्तीला मेंटली प्रिपेअर केलं जातं, म्हणजे त्यांना कुठल्याही अंधारात ठेवलं जात नाही. आणि मग एक 2-3 IUI फेल झाले की मग डॉक्टर त्यांना IVF कडे रेकमेंड केलं जातं. तर मग ह्या सगळ्या लॅबमध्ये केलेल्या थोड्याफार प्रोसेस आहेत, म्हणजे IVF वगैरे लॅबमध्ये केलेल्या प्रोसेस आहे. आणि आपण जेव्हा नॅचरली इंटरकोर्स करतो तर या सगळ्या प्रोसेस वोबमध्ये होतात, एक सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होतात. तर कधीही नॅचरल कन्सेप्शन बेस्टच आहे. इनफॅक्ट गायनॅक पण ते तसंच रेकमेंड करतात की बाबा तुम्ही 1 वर्ष 1 वर्षाचा पिरियड हा आयडियल समजला जातो की तुम्ही 1 वर्ष कंटिन्युअसली नॅचरल कन्सेप्शनसाठी ट्राय करा आणि नसेल होत तर आपण मग पुढे मग काही मेडिसिन्स त्यांना दिले जातात आणि मग त्यानंतर IUI रेकमेंड केलं जातं. तर मला असं वाटतं की ज्या महिलांनी, म्हणजे आता काही जणी असतात की त्यांचं वय फक्त 28 असतं, तर माझं लग्नच 28ला झालं, म्हणजे आपण आता करिअर ओरिएंटेड असतो किंवा वेगवेगळं मी डबल मास्टर्स केले, तर आपण शिक्षणाला फोकस देतो, त्याचं लग्नाचं पण वय वाढलेलं आहे. म्हणजे पहिले असं म्हणायचे की 25च्या आत पहिलं बाळंतपण व्हायला पाहिजे आणि 30च्या आत दुसरं बाळंतपण व्हायला पाहिजे. तर हे गणित फिमेलच्या दृष्टीने खूप चांगलं होतं, पण आता आपलं लग्नाचंच वय एवढं वाढल्यामुळे तर मला असं वाटतं की फिमेलने घाई नाही केली पाहिजे. जर तुम्ही 28 वर्षाच्या आहात तर प्रॉपर बॉडीला वेळ दिला पाहिजे, कुठे चुकतंय हे
जसे आमचे एक्सपर्ट आहेत, होमिओपॅथ आहेत, तर अशा डॉक्टरांसोबत प्रॉपर गाईड केलं पाहिजे, त्यांच्यासोबत कन्सल्ट केलं पाहिजे की बाबा मी ह्या तुम्ही जे मेडिकल ट्रीटमेंट देताय त्याच्यासोबत अजून काय काय गोष्टी, जसं की आता कालच मी आमच्या डॉक्टरांसोबत डिस्कस करत होते पॅनलवरच्या, तर असं कळलं की पीसीओडीच्या महिलांना डायरेक्ट डायबिटीसची गोळी दिली जाते, म्हणजे जी 60च्या नंतर एखाद्या डायबेटिक पेशंटला दिली जाते ती त्यांना 20व्या-30व्या वर्षी सुरू होऊन जाते आणि मग ती लाईफ लॉंग सुरू राहते. म्हणजे पीसीओडीच्या केसमध्ये बॉडी इन्सुलिन रेजिस्ट करते, तर मग फक्त ती डायरेक्ट गोळी सुरू केली तर त्या म्हणजे ती पॅनक्रियाज आळशी होऊन जाते, ते स्वतःहून इन्सुलिन सिक्रिटच करणार नाही, कारण त्या डायरेक्ट त्या गोळ्यांवर म्हणजे एक्सटर्नल हार्मोन्सवर डिपेंड होऊन जाते. तर असं न करता त्या पीसीओडीच्या महिलेला पण त्या इन्सुलिन रेजिस्टन्सच्या गोळ्यांसोबत जर लाईफस्टाईल चेंज करा असा ऍडवाइस जर कोणी देऊ शकलं आणि तिने ते छान इम्प्लिमेंट केलं, कारण ते पण एवढं सोपं नाहीये, तर तिने पण योगा अभ्यास डाएटच्या स्वरूपात ते इम्प्लिमेंट केलं तर IUI-IVF ची स्टेज अवॉइड होऊ शकते. आणि जर काही ऑप्शनच नाहीये किंवा काही केसमध्ये असं पण होतं की पेनफुल इंटरकोर्स हा सुद्धा इन्फर्टिलिटीचा खूप इम्पॉर्टंट इश्यू आहे, की काही महिलांना तो इंटरकोर्स एवढा पेनफुल होऊन जातो की त्या म्हणतात की आम्ही आमच्या नवऱ्याला जवळच येऊन देत नाही, आणि त्यात सुद्धा फर्टिलिटी योगमुळे आपल्याला छान रिझल्ट मिळतात. म्हणजे एका महिलेने लिहून पाठवलेलं की जस्ट योग क्लास सुरू करून 3-4 दिवसच झाले आणि हा पेनफुल इंटरकोर्सचा त्रास कमी झाला. तर असं जर काही त्रास असेल किंवा मेल्सला काही इंटरकोर्सच्या वेळेला त्रास होत असेल, त्यांचा नॅचरली इंटरकोर्स होत नसेल, तर अशा केसमध्ये IUI-IVF शिवाय त्यांना ऑप्शन नसतो की जर हे करायचं असेल तर. पण अदरवाईज मी सांगेन की IUI-IVF जायच्या आधी तुम्ही एक वर्ष तरी स्वतःला वेळ द्या, आणि नुसतं म्हणजे स्वतःला वेळ द्या म्हणते म्हणतात की आम्ही नॅचरली ट्राय करतोय, मग नॅचरली ट्राय करणं म्हणजे फक्त इंटरकोर्स करणं हे नाहीये, तर तुम्ही तुमचं लाईफस्टाईल सुधारा, छान योगाभ्यास करा, जे चांगले विचार ऐका, कारण कंटेंट खूप मॅटर करतं. आता OTT प्लॅटफॉर्म म्हणजे पहिले कसं की पिक्चरचे तिकीट्स काढून आपल्याला प्रॉपर वेळ काढून विकेंडला जायला लागायचं, असं आता कसं होतं की अरे आम्ही दोघांचा क्वालिटी टाइम म्हणजे रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागून नेटफ्लिक्स किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म जो झी5 असेल, कुठला स्पेसिफिक नाही, पण ते कंटेंट बघत राहणं, आणि त्या निगेटिव्ह कंटेंटमुळे पण फर्टिलिटीवर खूप इम्पॅक्ट होतो, आणि त्यामुळे पण कदाचित हे असे एक्स्ट्रीम डिसिजन IUI-IVF सारखे घ्यावे लागत असतील. आता मध्ये तुम्ही म्हणत होता की PCOD, एक्झॅक्ट PCOD म्हणजे काय आहे? पीसीओडी म्हणजे हा एक हार्मोनल डिसीज आहे, तर त्याच्यामध्ये बॉडी सिस्ट पॉलिसिस्ट म्हणजे नंबर ऑफ सिस्ट फॉर्म करत राहते. म्हणजे जनरली कसं होतं, हा थोडा टेक्निकल विषय आहे ऍक्च्युली. आपली जेव्हा पिरियड्स येत असतात तेव्हा माझी बॉडी एक किंवा जास्तीत जास्त 2 एग रिलीज करत असते, आणि ते एक प्रॉपर मॅच्युअर रिलीज करते, आणि त्यामुळे जर माझी बॉडी दर महिन्याला प्रेग्नन्सीसाठी प्रिपेअर होत असते, मग तो जो एग आहे जो स्पर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर माझी प्रेग्नन्सी राहते, नाही आला तर मला पिरियड्स येऊन जातात. पण ज्यांना पीसीओडी आहे त्यांची बॉडी असे मल्टिपल एग्स रिलीज करते, आणि ते कदाचित तेवढे मॅच्युअर्ड नसतात की ते त्यामुळे पिरियड्स येऊ शकतात किंवा बाळ क्रिएट होऊ शकतात. तसे मल्टिपल एग क्रिएट होतात आणि मग त्यांची पिरियड सायकल डिस्टर्ब होते. त्यांना दर महिन्याला म्हणजे 28 दिवस ते 30 दिवस हा आयडियल पिरियड सायकल आहे. तर तसे न येता काही महिलांना 2-2 महिने 3-3 महिने किंवा काही महिलांना मेडिसिन्स घेतल्याशिवाय पिरियड्स येतच नाही, तर ते हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर त्याला खूप सारे रिझन्स आहेत. एक म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस, की आपली बदललेली लाईफस्टाईल, ह्यामुळे जसं मी म्हटलं की US UK शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळे आपलं बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होतं, जेव्हा मला झोपेची गरज असते, कारण झोपेमध्ये आपली प्राणशक्ती खूप छान वर्क करत असते. तर ती प्राणशक्ती माझी इम्युनिटी किंवा माझी प्रत्येक बॉडी पार्टला तिचं काम व्यवस्थित करावं ह्यासाठी ती प्राणशक्ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी वेळेवर न झोपल्यामुळे, लॅक ऑफ स्लीप, तर त्याच्यामुळे कारण असं कुठेतरी ऐकलं जातं की अरे 8 तास झोप सफिशियंट आहे, मग आपण कधीही 8 तास झोपतो, तर ते चुकीचं आहे. म्हणजे जे आपलं आयडियल आहे की रात्री 8 ते सकाळी 5 किंवा रात्री 9 ते 10 ते सकाळी 5 ते 6 ह्या पिरियडमध्ये आपण झोपलं पाहिजे, ज्यामुळे आपली झोप छान राहील, तर आपली प्राणशक्ती छान वर्क करेल, आपली इम्युनिटी छान वर्क करेल, आणि मग पूर्ण जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, कारण फिमेलची बॉडी खूप नाजूक असते त्या दृष्टीने की रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर लगेच इम्पॅक्ट पडतो तुमच्या लाईफस्टाईलचा. तर तुम्ही झोप प्रॉपर घेतली पाहिजे. अलॉंग विथ दॅट की जे आपण जसं बोलू नये, महिलांना वाईट वाटेल, की जे खूप सारे मेकअप प्रॉडक्ट्स यूज करतो, तर ते पण यूज करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं. तर जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते थोडे ऑर्गॅनिक असतील, त्यात कमीत कमी केमिकल्स यूज केलेले आहेत, ते बघितलं पाहिजे. त्यामुळे सुद्धा पीसीओडी अवॉइड करू शकतो. देन प्लास्टिक
खूप इझिली आपण प्लास्टिकला एक्सपोज आहोत. तर प्लास्टिकमुळे पण आपल्या बॉडीमध्ये एक चुकीचं इस्ट्रोजन जे आहे ते जातं आणि ते इस्ट्रोजन लेवल डिस्टर्ब झाल्यामुळे पीसीओडी होऊ शकतं. आणि काही जणींचं मी बघितलेलं आहे की लाईफस्टाईल खूप चांगली आहे तरी पीसीओडी होतंय. तर ते काही जेनेटिक मध्ये पण येऊ शकतं की आणि हे जे फॅक्टर्स आहेत मेकअपचे प्रॉडक्ट किंवा प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स की आता जो चेंजेस आहे तो ओव्हरऑल सगळ्यांनाच होतोय. तर जे इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय त्यामुळे एन्व्हायरमेंट पण आपलं खूप पोल्युटेड होतंय. तर जरी माझं लाईफस्टाईल चांगलं आहे तरी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे पण पीसीओडी होऊ शकतं. तर ज्यामुळे हे खूप डिप्रेसिव्ह असतं. मी त्या महिन्यामध्ये जनरली आता एक मुलगी आहे की ती कशीही वागते म्हणजे एवढं काही विशेष लक्ष देत नाहीये की चल मी यंगस्टर आहे तर मी जे काही जे फास्ट फूड वगैरे आहे ते खातेय, मस्त पार्टी लाईफ एन्जॉय करते, कॉर्पोरेट लाईफ एन्जॉय करते आणि तिला पीसीओडी झाला तर तिला एवढा स्ट्रेस येत नाही. पण जिचं लाईफ खूप आयडियल आहे ती पहिल्यापासून आपल्या म्हणजे घरातलं वातावरण पण तसंच आहे की आपल्या हेल्थला खूप कॉन्शियस. जसं आता माझा मुलगा आहे तो सुरुवातीपासूनच त्याच्या डाएट बद्दल आम्ही खूप कॉन्शियस असतो. तर अशा वातावरणातून ती आली असेल आणि तिला असं काही झालं तर ते पचवणं खूप जास्त म्हटलं स्ट्रेसफुल असतं की अरे मी तर सगळं चांगलं वागते तरी मला का हे होतंय. आणि मला असं वाटतं की ह्या केसमध्ये एन्व्हायरमेंट पण खूप मॅटर करतं. तर त्या महिलांना मला असं ऍडवाइस करावं असं वाटेल की मला का होतंय असं रडत बसण्यापेक्षा आता झालंय ना तर आपण ऍक्सेप्ट करूया आणि मग त्यातून बाहेर येण्यासाठी नॅचरली किंवा मेडिकली आपल्याला काय करता येईल हे बघूया. कारण माइंड खूप गरजेचं आहे. तर तो ऍक्सेप्टन्स पण खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ऍक्सेप्ट केलं आणि त्यावर चांगलं सोल्युशन म्हणजे जे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे ते इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही नक्की फर्टिलिटी योग आणि मेडिकल सपोर्टने नक्की त्यातून बाहेर येऊ शकता सक्सेसफुली. आता हे तर पार्ट झालं फर्टिलिटी योगाबद्दल वगैरे, पण अजून एक इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की एक न्यू कपल आहे, त्यांना 1-2 वर्ष झाले, त्यांना प्रेग्नन्सीचा इश्यू येतोय, बट फॅमिली मेंबर्स म्हणून टॉर्चरिंग चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत आणि ते स्ट्रेसमध्ये आहेत. मग त्याच्यावरती कसं आपण करू शकतो? हो, सोसायटल प्रेशर ऍक्च्युली खूप येतं. म्हणजे जेव्हा पण आपण सोशल गॅदरिंगला जातो तर आपले काही ठरलेले प्रश्न असतात. म्हणजे मुलगा असेल तर अरे तू काय करतोस, कुठे जॉबला जातोस, मग कसं चाललंय काय असं विचारलं जातं. मुलगी असेल तर अरे लग्न झालं का, मग लग्न झालं की अरे मग किती वर्ष झाले, अरे मग किती मुलं आहेत. तर हे जस्ट लोक ऍज अ गॉसिप म्हणून आपल्याकडे विचारलं जातं. तर विचारणारा पुढच्या 10 सेकंदात ते विसरून पण जातो. पण जे या सिच्युएशन मधून जात आहेत तर त्यांच्यावर ते खूप जास्त प्रेशर येतं आणि त्या बिचाऱ्या खूप नाजूक स्थितीतून जात असतात. त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेत असतात आणि मग ठीक आहे चल कोणतरी तिरहित विचारतोय तर एवढा फरक नाही पडत त्या महिलेला. आणि मग एक सर्टन पॉईंट नंतर त्या तिरहितासाठी पण त्या बिचाऱ्या एक सोशल इव्हेंटच म्हणजे ते खूप डिप्रेसिंग असतं की मग त्यांचं सोशल लाईफच डिस्टर्ब होऊन जातं. मग त्या कुठेच सोशल गॅदरिंगला जात नाही. तर मला असं वाटतं की समाजाने असं नाही केलं पाहिजे. म्हणजे स्पेसिफिकली समाजासाठी आधी सांगते की अशा पर्सनल विषय नाही विचारलं पाहिजे. म्हणजे आपण सहज विचारतो, पुढच्या 10 सेकंदाला आपण विसरून पण जातो की त्या व्यक्तीला आपण काय विचारले. पण त्या व्यक्तीची झोप बिचारीची डिस्टर्ब होते. तिला रात्र झोप येत नाही की लोक मला आता प्रश्न विचारतायत आणि मला होत नाहीये बाळ. तर हे झालं समाजाच्या बाबतीत. आणि जे क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे माझे आई बाबा असतील, सासू सासरे असतील किंवा नणंद असेल किंवा कोणी जे आपले जवळचे फ्रेंड्स आहेत तर ते पण खूप प्रेशराईज करत असतात. अरे 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, कुठपर्यंत आला तुमचं, काय होतंय, का नाही करत आहे, मग डॉक्टरकडे जा, मग ह्या बाबांकडे जा किंवा हे व्रत कर, असं कर. तर ते सुरुवातीला त्या महिलेसाठी पण खूप एन्करेजिंग असतं की तिला पण बिचारीला बाळ व्हायची खूप इच्छा असते. तर त्यामुळे ती पण ते खूप पॉझिटिव्हली घेते आणि सगळे उपवास तापास सगळं करते. म्हणजे मी पण फास्टिंगला इम्पॉर्टन्स देते. ते पण आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे. पण ते टेक्निकली राईट वेनी सायंटिफिक वेनी व्हायला पाहिजे. तर ती ह्या सगळ्या ऍडवाइस खूप पॉझिटिव्हली घेते सुरुवातीला. पण हे ऍडवाइस सतत येत राहिलं किंवा एक फॅमिलीचं जर सतत प्रेशर येत राहिलं तर त्यामुळे तिची स्ट्रेस लेवल वाढत जाते. आणि स्ट्रेस हे सुद्धा खूप मोठं कल्पेट आहे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये. म्हणजे मी तुम्हाला जी काही कारणं सांगितली AMH, इंटरमिटेड सिकनेस ते कारणं आहेत. पण जे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे तर त्याला स्ट्रेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप की फॅक्टर आहे. तर मी म्हणेन की फॅमिली मेंबर्सनी त्यांना जस्ट नेहमी एक पॉझिटिव्ह सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समाज त्यांच्याशी कसंही वागो पण जर आपले क्लोज फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत फर्मली उभे आहेत तर त्या महिलांना खूप छान बळ येतं. म्हणजे आता एक रिसेंटली आमची एक स्टुडंट आहे तर तिला आम्ही भेटलेलो तर तिचं असं म्हणजे तिला दिवस गेलेले आणि आम्ही असंच कॉंग्रॅच्युलेशन करायला त्यांना भेटलो, जवळच्या होत्या म्हणून. तर त्यांचं असं शेअरिंग होतं
की म्हणजे त्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होत्या. असं मस्त भरलेलं घर ना, म्हणजे जाऊबाई, दीर आणि सासू-सासरे सगळे एकत्र छान. तर त्यांना आम्ही भेटलो. तर त्यांचं असं शेअरिंग होतं की त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाले. त्यांच्या घरात आयुर्वेदाचं बॅकग्राऊंड होतं. त्यामुळे त्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत होत्या. नव्हतं सक्सेस मिळत आणि म्हणून त्यांनी काय म्हणता येईल त्याला ॲलोपॅथीच्या काही ट्रीटमेंट्स घेतल्या. पण लहानपणापासून बॉडीला त्या सगळ्या गोळ्यांची सवय नसल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. तर त्यांनी खूप स्ट्रॉंगली स्टँड घेतला आणि सांगितलं की मला बाळ झालं तर मी नॅचरलीच होईल, मी कुठल्याही ट्रीटमेंट घेणार नाही. तर प्रत्येक महिलेला ते करेज नसतं तेवढं फॉर्मली सांगायचं, पण त्यांनी तो फॉर्मली डिसिजन घेतला आणि जवळजवळ 5 वर्ष आणि दोघंही हेल्दी आहे, ज्यांना मी अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणते की मेडिकल रिपोर्ट्समध्ये काहीही नाही, दोघंही कम्प्लिटली हेल्दी आणि तरी बाळ होत नाहीये. तर त्या केसमध्ये त्यांच्या फॅमिलीने त्यांच्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला आणि त्यांना वेळ दिला आणि त्याचा फायदा असा झाला की जेव्हा त्यांना फर्टिलिटी योग बद्दल कळलं आणि ते दोघंही फर्टिलिटी योगला जॉईन झाले, तेव्हा त्यांना 3.5 महिन्याच दिवस राहिले. तर मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे ती प्रॉपर योग आल्यावर होते. म्हणजे ह्या जगात कोणी जन्माला यावं, कोणी जावं हे आपल्या हातात नाहीये. तर फॅमिली मेंबरनी पण त्याचा अवेअरनेस ठेवला पाहिजे आणि त्या कपल्सला एक छान नेहमी मोटिवेट केलं पाहिजे. अरे तू काळजी नको करू, योग्य वेळी योग्य गोष्टी होतील, आम्ही आहोत तुझ्यासोबत, तू रिलॅक्स राहा. तुला माझी काही मदत लागली, काही हे लागलं तर मी नेहमी तुझ्यासोबत आहे. काही ऍडवाइस म्हणजे जसं आता माझ्या सासूबाई आहेत, आई आहेत, तर त्या नेहमी मला गाईड करत असतात की आपल्याला मी नेहमी काही कन्फ्युज झाले तर त्यांना विचारते. तर अशी तुला जेव्हा माझी कधी गरज लागेल तेव्हा तू नेहमी माझ्याकडे ये. माझ्या अनुभवानुसार मला काही तुला ऍडवाइस देता आलं तर मी देईन, पण न विचारता मला असं वाटतं कोणीच कोणाला ऍडवाइस नाही दिला पाहिजे, तर मग तो रॉंग वेनी घेतला पण जाऊ शकतो. तर ते स्ट्रेस हा मेन इम्पॅक्ट होतो फर्टिलिटीसाठी. तर फॅमिली मेंबर्सनी त्यांना एक पॉझिटिव्ह सपोर्ट केला पाहिजे. राईट, स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट आहे, कसं आपण मॅनेज करतो आणि कसं आपण रिलीज करतो. आता न्यू कपल आहे ते फॅमिली प्लॅनिंगसाठी खूप अग्रेसर आहे, मग तुम्ही काय सजेशन्स देऊ शकता, फॅमिली प्लॅनिंग कशी केली पाहिजे? ओके, तर न्यू कपल्सना मी असं सजेस्ट करेन की तुम्ही एक कन्सेप्शन मून प्लॅन करा. म्हणजे आपण लग्नानंतर हनीमूनला जातो की दोघांचं बॉन्डिंग छान व्हावं यासाठी. आणि मग हल्ली आपल्या जनरेशनमध्ये की लगेच लग्न झाल्या झाल्या काही कोणी बाळाचा विचार करत नाही, तर काही जण 1 वर्ष स्पेस वगैरे घेतात. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही बाळाचा विचार करता तेव्हा तुम्ही कन्सेप्शन मून प्लॅन केली पाहिजे. कारण कसं होतं की जरी आता आम्ही म्हटलं की वर्क फ्रॉम होम, तर वर्क फ्रॉम होम मध्ये आता आमचं पण वर्क फ्रॉम होम आहे ऑलमोस्ट. तर मी आणि माझा नवरा पण 16 तास ऑलमोस्ट एकत्र राहतो. तर तरीही एक नेहमी मग कामाचं डिस्कशन असतं. जरी आम्ही एकाच फील्डमध्ये आहोत लकीली, तर आम्ही नेहमी कामाबद्दल डिस्कस करत असतो. मग ते एक इमोशनल कनेक्ट आपला कुठेतरी मिस आउट होतो. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही दर 15 दिवसातून एकदा म्हणजे आम्ही आता अलिबागमध्येच राहतो. आमचं घर एक खूप निसर्गाच्या सानिध्यात आहे. तर खूप सुंदर घर आहे. तरीही आम्ही दर 15 दिवसातून एकदा कुठेतरी बाहेर जातो, जेणेकरून जो आपली इमोशनल इंटिमेसी आहे ती कायम राहते. आपण बाहेर गेल्यावर एक चांगल्या प्रकारे एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर तुम्ही स्वतःला वेळ द्या, नेहमी कुठेतरी अशी छान ट्रिप प्लॅन करा. आणि खूप जणी अशा असतात त्या ओव्ह्युलेशन स्टडी करून, म्हणजे माझे एक कधी रप्चर होत आहेत असा विचार करून फिजिकल रिलेशनशिप ठेवतात, जेणेकरून सक्सेसफुल इम्प्लांटेशन होईल. तर ती कन्सेप्ट मला तेवढी पटत नाही. जर तुम्ही नवरा बायको दोघं एकत्र राहत असाल, म्हणजे आता करिअर वाईज काही जणांना वेगवेगळं राहायला लागतं किंवा काही फोर्सेसमध्ये असतील, मिलिटरीमध्ये वगैरे असतील, तर ते हजबंड वाईफ वेगळे राहतात, तर ते ठीक आहे. त्या केसमध्ये तुम्ही प्रॉपर ओव्ह्युलेशन स्टडी करून मुहूर्त काढून फिजिकल रिलेशनशिप ठेवताय, ओके. पण जे कपल एकत्र राहत आहेत तर त्यांनी असं गोल ओरिएंटेड फिजिकल रिलेशनशिप नाही ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. पण आपला कृष्ण सुद्धा सांगतो की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. तर हे पण एक आपलं कर्मच आहे. तर तुम्ही तो प्रोसेस छान एन्जॉय करा. म्हणजे इंटरकोर्स करताना असं डोक्यात ठेवू नका की अरे इम्प्लांटेशन होईल का. मग त्या महिला आणि पुरुष खूप स्ट्रेसफुल राहतात. जेव्हा स्पेसिफिकली ओव्ह्युलेशन स्टडी करून जेव्हा इम्प्लांटेशन केलं जातं तेव्हा त्यांना खूप प्रेशर असतं. मग कधी कधी असं होतं की तो पुरुष प्रिपेअर नसतो त्या गोष्टीसाठी. कारण काही आज बाबा माझी डेडलाईन आहे, मला कुठला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आणि जस्ट माझ्या बायकोचं आज ओव्ह्युलेशन आहे म्हणून फोर्सफुली केलं पाहिजे. तर अशा केसमध्ये ते इम्प्लांटेशन पण व्यवस्थित होत नाही. त्या दोघांना एक बर्डन असतं
की कसं करायचं, काय करायचं आणि केलंच पाहिजे मला. तर असं नका राहू. जेवढं तुम्हाला रिलॅक्स राहता येईल आणि महिलांना ना ते एक नॅचरली एक इन्स्टिंक्ट असतो. म्हणजे माझ्या बॉडीचा बाय नेचर मेन गोल तेच आहे की मी नवनिर्मिती करावी. म्हणजे कुठलाही प्राण्याचा किंवा माणसांमध्ये स्त्रीचं ते मेन काम तेच आहे की तिने नवनिर्मिती करावी, जेणेकरून हे जग सुंदर सुरू राहील. तर त्या महिलेला नॅचरली असं कळतं, म्हणजे जेव्हा तिला फिजिकल रिलेशनशिप ठेवायची इच्छा होते तर तेव्हा नॅचरली तिचे एग रिलीज झाले असतात. तर मला असं वाटतं महिलांनी स्पेसिफिकली आपल्या बॉडीसोबत एकरूप व्हावं आणि जेव्हा तुम्हाला नॅचरली वाटते की आज मला वाटते इच्छा, तर तेव्हा इगोवर येऊ नये की अरे मीच का नेहमी अप्रोच व्हावं. हे पण हल्ली महिलांमध्ये येतं की अरे मीच का बाळासाठी प्रयत्न करावे, माझा नवरा मला अप्रोच करत नाही. आणि त्या नवऱ्या पण हल्ली खूप विचार म्हणजे सेन्सिटिव्ह असतात. ते आपल्या बायकोचा विचार करतात, अरे ही दिवसभराच्या कामाने थकतेय, तर आपण अप्रोच केलं तर हिला नाही म्हणता येणार नाही आणि मग हिला काही त्रास नाही ना होणार. मग दोघं एकमेकांचा खूप जास्त विचार करतात आणि त्यामुळे पण ही गोष्ट मिस आउट होते. तर अशा केसमध्ये जेव्हा महिलेला नॅचरली वाटतंय की आज माझी इच्छा होते, तर तुम्ही आपल्या पुरुष म्हणजे जे मेल पार्टनर आहे त्यांना ती व्यक्त करा आणि त्याला त्याचा फोर्स करू नका. त्याला विचारा की माझी अशी आज इच्छा होते, तर तू त्यासाठी रेडी आहेस का? जर तो फिजिकली मेंटली रेडी असेल, ती फिजिकली मेंटली रेडी असेल, तर तेव्हा त्यांनी इम्प्लांटेशनसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. त्यातून सक्सेसफुल इम्प्लांटेशन होईल आणि ते येणारं बाळ सुद्धा आनंदी असेल, कारण आई बाबांच्या दोघांच्या प्रेमात थ्रू ते आलं असेल. जस्ट मेकॅनिकली त्या प्रोसेस थ्रू ते नसेल आणणार. आणि हा ऍडवाइस फॉलो करून पण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी नॅचरली कन्सीव्ह केला आणि त्यांची आता डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे. तर हा ऍडवाइस पण खूप इम्पॉर्टंट आहे. जाता जाता एक असा शेवटचा प्रश्न असा राहील की एक असा टेस्टिमोनियल जो खूप तुम्हाला म्हणजे बोलतात ना एक आनंद भेटलाय, की खूप असं चांगलं काम झालेलं आहे फर्टिलिटी योगा थ्रू. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का की आता ही जर्नी मी ते असं जस्ट लोकांना फायदा व्हावा म्हणून हे सुरू केलं, पण आता त्यातून मला खूप जास्त आनंद मिळतो. कारण सध्या आमची सिस्टीम म्हणजे हे मी जी तुम्हाला सगळं सांगितलं माइंडफुल फर्टिलिटीचा प्रोग्राम, तर ती एवढी छान सुरू आहे की दर दिवशी मला प्रत्येक जण पेगा न्यूजचा फोटो पाठवत आहे. टचवूड देवाची कृपा आहे ती की त्या सगळं छान फॉलो करतात आणि छान रिझल्ट मिळतात. तर दर दिवशी मला माझी न्यूज मिळाल्याचा आनंद मिळतो. तर त्यामुळे तो प्रत्येक दिवशी मिळतोय. आणि काही जणी आहेत ज्या 5 म्हणजे ह्या शुक्रवारीच म्हणजे गेल्या आठवड्यातलाच एक म्हणजे फ्रेश टेस्टिमोनियल मला आठवतोय की ती 3 वर्षापासून ट्राय करत होती बाळासाठी आणि तिला नव्हतं होत. आणि मग आमच्या क्लासमध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आम्ही क्रिएट करतो. जरी ऑनलाईन असला तरी तो एक हार्ट टू हार्ट कनेक्शन असतं, त्यामुळे तो ऑरा सगळ्यांपर्यंत पोहोचतो. तर तिचं असं लिटरली शेअरिंग होतं की स्वामी म्हणजे ती पण स्वामी भक्त, मी पण स्वामी भक्त. तर ती म्हणे की स्वामींनीच मला बुद्धी दिली की तुमचा क्लास जॉईन करायची आणि ज्या क्षणाची मी गेले 3 वर्षापासून वाट बघत होते, तो क्षण मला आयुष्यात जस्ट 2 महिन्यात मिळाला. म्हणजे तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढ्या लवकर रिझल्ट मिळेल आणि तिला एवढ्या छान पटकन रिझल्ट मिळाले. तर तिचे शब्द मला आता लिटरली आठवतात की तिला छान रिझल्ट मिळाले. किंवा स्पेसिफिकली एएमएचच्या बाबतीत जेव्हा रिझल्ट मिळतात, कारण एएमएच हा इश्यू असा आहे की त्याला मेडिकल सायन्सनुसार ते म्हणतात की काही मेडिसिन्स नाहीये त्या बाबतीत. पण जेव्हा एएमएच लेवल पण रो असते, तो पण एक हार्मोन्स आहेत आणि तो फर्टिलिटी योग आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे एएमएच लेवल इम्प्रूव्ह होते. आणि तेव्हा जी महिला कन्सीव्ह करत आहेत, अशा खूप साऱ्या महिला आहेत, तर त्या ज्या कन्सीव्ह करत आहेत, तर ते मला असं वाटतं की अरे मेडिकल सायन्सला त्याचं काही प्रॉपर सोल्युशन नाहीये, पण ते जस्ट योगाभ्यासामुळे होत आहे. तर ते माझ्यासाठी खूप वाव मुवमेंट असते की अरे आपण छान अचीव्ह करतोय अशी वाली मुवमेंट. आणि ते आपण एक निमित्त आहोत, पण ते एक छान वाटतं. हा एक कार्य आपल्या थ्रू होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जो सॅटिस्फॅक्शन आहे ना तो इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. बाकी तर पैसे सगळेच कमवत आहेत, सगळ्यांकडेच एक चांगली लाईफस्टाईल आहे, पण हे जे आपण करतोय ना समाजात किंवा सोसायटीमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्यासोबत बोलून मला खूप बरं वाटलं. खूप सारं नॉलेज शेअर झालेलं आहे आज आणि आपल्या ऑडियन्सला पण भेटलं असणार खूप पॉवरफुल नॉलेज. सो थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं. थँक्यू, तुम्ही आम्हाला संधी दिलीत आणि तुमच्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला इन्व्हाइट केलं. त्यामुळे तुमच्या मार्फत हे नॉलेज मला ज्या प्लॅनिंग स्टेजमध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल असं मला पोहोचवता आलं. त्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आहे. थँक्यू सो मच.